86,000 कोटींच्या थकबाकी प्रकरणी कंत्राटदार महासंघ आक्रमक. ठाणे. राज्यभरातील कंत्राटदारांची विविध शासकीय विभागांकडे तब्बल 86,000 कोटी रुपयांची थकबाकी असून ती गेल्या 1.5-2 वर्षांपासून प्रलंबित असल्याचा आरोप महाराष्ट्र राज्य कंत्राटदार महासंघाने केला आहे. या थकबाकीमुळे 6 कंत्राटदारांनी आत्महत्या केल्याचा दावा महासंघाचे प्रदेशाध्यक्ष मिलिंद भोसले यांनी केला. ठाण्यात आयोजित पत्रकार परिषदेत भोसले यांनी या आत्महत्यांना जबाबदार कोण असा सवाल करत शासनाने कंत्राटदारांची किमान 50% थकबाकी तातडीने द्यावी अशी मागणी केली. मुंबई विभागीय अध्यक्ष मंगेश आवळे यांनी सरकारकडून सुरू करण्यात येणाऱ्या सुमारे 6,572 कोटींच्या पहिल्या टप्प्याचे स्वागत केले. मात्र ही रक्कम 40 ते 50,000 कोटींपर्यंत वाढवून सर्व कंत्राटदारांना त्यात सामावून घ्यावे अशी मागणी त्यांनी केली. मागण्या मान्य न झाल्यास रस्त्यावर उतरून आंदोलन करण्याचा इशारा आवळे यांनी दिला. यावेळी राजेश देशमुख, अनिल पाटील, अनिल नलावडे, कांतीलाल डुबल, समीर शेखर, चेतन शिंदे आदी पदाधिकारी उपस्थित होते. तुम्ही खूप चांगल्या पद्धतीने आम्हाला तुम्ही प्रसिद्धी पण दिली. पण आताच आमचे प्रदेशाध्यक्षांनी तुम्हाला सांगितलं की साधारणतः महाराष्ट्रामध्ये 6 दुर्दैवी मृत्यू झालेले आहेत. आता प्रत्येक वेळा आम्ही शासनाकडे जातो, शासनाला आम्ही सांगतोय की आमचं घरं दारं, आमचं सोनं, आमचे एफडी, आमच्या मुलांचं भविष्य हे सगळं आणि सगळं एक प्रकारे अंधारमय झालेलं आहे. आणि अशा परिस्थितीमध्ये एक ट्रेड्सच्या माध्यमातून शासनाने एक आम्हाला नवीन उपक्रम किंवा एक उपलब्धता करून दिलेली आहे. तो पहिला टप्पा जो आहे तो आता ह्या येत्या 15 सप्टेंबरला जो इंजिनियर्स डे आहे त्या दिवशी शासन प्रसारित करणार आहे. तर त्याच्यामध्ये आम्हाला शासनाला हेच सांगणं आहे की हे आम्हाला तुम्ही फक्त गोंडस बाळा दाखवू नका. हा जो टप्पा आहे जो तुम्ही 6,572 कोटीचा जो टप्पा तुम्ही दिलेला आहे, तर ह्याची जी म्हणजे त्याची जी क्षमता आहे ती कमीत कमी तुम्ही 40,000 कोटीपर्यंत वाढवा. म्हणजे शासनाची जी आता आमच्या अध्यक्षांनी जी सांगितली की साधारणतः 86,000 कोटीची जी थकबाकी आहे, म्हणजे जर ह्याचा टप्पा जर वाढून त्या 40,000 कोटीपर्यंत जर गेला तर कंत्राटदारांना किमान 50% तरी त्यातनं रक्कम ही मिळू शकते. आणि सर्वात आनंदाची गोष्ट अशी आहे की आम्ही जे काही कामं करतो ह्या कामातला 18% GST, शासनाचं 2%, 2.5% इन्कम टॅक्स, 1% सेज असेल, 1% इन्शुरन्स असेल, हे सगळे पैसे आम्ही पुन्हा शासनालाच देत असतो. म्हणजे आम्हाला मिळणाऱ्या पैशातून बहुतांश भाग आम्ही शासनाला परत देत असतो. म्हणजे शासनाला त्यातनं उत्पन्न पण मिळते. आणि सर्वात महत्त्वाची मागणी माझी अशी आहे की आम्ही कंत्राटदार महासंघातर्फे आम्ही कोर्टात गेलो होतो की ह्या कामांचं जे क्लबिंग चालतं, आता जसं तुम्हीच प्रश्न विचारला होता की गुजरातच्या लोकांना कंपन्यांना जे कामं मिळतात किंवा काय होतं, तर आम्ही शासनाकडे ही प्रमुख मागणी केलेली आहे. ह्या पत्रकार प्रेस नोटमध्ये ती दिलेली आहे आम्ही की जी छोटी छोटी कामं आहेत बघा, मजूर कामगार सहकारी संस्था असेल, आमचा सुशिक्षित बेरोजगार अभियंता, आमचा ओपन कंत्राटदार जो असेल हा छोट्या वर्गातून आलेला कंत्राटदार आहे. जर ह्या कामांचं तुम्ही क्लबिंग करत असाल आणि ती क्लबिंग करून जर त्याचा फुगवटा करत असाल आणि त्या जर बाहेरच्या कंपन्यांना तुम्ही राज्यात देणार असाल तर एक प्रकारचा हा ठाण्यात, मुंबई, महाराष्ट्रातल्या कंत्राटदारांवरती अन्याय आहे. तर आम्ही कोर्टामध्ये गेलो होतो. कोर्टाने मार्गदर्शक सूचना त्याचे रेकॉर्ड्स आमच्याकडे उपलब्ध आहेत. त्यांनी स्पष्ट सांगितलेलं आहे की हा जो काही मुद्दा आहे क्लबिंगचा, ह्या बाबतीमध्ये महाराष्ट्र शासनाने त्यांचे मुख्य सचिव यांच्याबरोबर चर्चा करून हा योग्य तो तोडगा काढावा आणि कोणीही व्यक्ती हा रोजगारापासून वंचित राहणार नाही हे पाहावं. त्यामुळे माझी विनंती सार्वजनिक बांधकाम विभागातल्या सर्व अधिकाऱ्यांना, इतर अधिकाऱ्यांना की बाबांनो, तुम्ही हे असं कुठल्याही प्रकारचं तुम्ही पहिला शासनाने जे ठरवून दिलेले नियम्स आहेत त्याचबरोबर न्यायालयाने जी काही प्रक्रिया राबवली आहे त्याचा तुम्ही पूर्णपणे त्याचा समावेश नीट करून घ्यावा. अन्यथा शेवटी आम्हाला आंदोलनं केल्याशिवाय पर्याय राहणार नाही याची सर्वांनी काळजी घ्यावी, ही नोंद घ्यावी. थांबा.